गुड मॉर्निंग. आज मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते कारण मला ना वेळच मिळत नव्हता आणि त्याच्यामध्ये अन्वीचीसुद्धा तब्येत बरी नव्हती. आज सकाळी उठल्यावर ना इतका छान बाहेर पाऊस पडत होता, तोसुद्धा उन्हामध्ये. मस्त अशी पावसाची रिमझिम चालली होती आणि पाऊस पडला की ना अन्वीच्या पप्पांची फरमाईश असते, त्यांना मॅगी खायची होती आणि त्यांना मॅगी खायचा बहानाच पाहिजे होतं. म्हणून ते बोलले की मस्त मला गरमागरम मॅगी बनव. म्हणून मी छान अशी मसाला मॅगी बनवली आणि मी खूप छान मॅगी बनवते. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट्स करा. मॅगी खाऊन झाल्यानंतर अन्वीलासुद्धा आंबा मिळाला आणि ती तो आंबा खात होती. आंबा फक्त खायचं नाटक असतं. ती 1-2 घाट चोखणार आणि नंतर तो ठेवून देणार. असं सांगणार की मम्मा तो आंबट आहे. छान मस्त तिच्यासोबत टाईम स्पेंड केला. संध्याकाळी आज ना मस्त बाहेर जेवायला गेलो कारण ना ह्या महिन्याच्या स्टार्टिंगला आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती आणि आम्हाला बाहेर जेवायला जायला वेळच मिळाला नाही. म्हणून आम्ही मंथ एंडिंगला जेवायला गेलो आणि कुठेही जायचं म्हटलं की आता अन्वीला पुढे बसायचं असतं. मस्त आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि अन्वी इतकं वेटिंग करत होती, जोरजोरात तिकडे ती चमचा वाजवत होती की मला खायला दे. मस्त असे छान मंचुरियन मागवले आणि मंचुरियन अन्वीला इतके आवडले ना, तिला ते स्वतःच्याच हाताने खायचे होते आणि ती खरंच खूप प्रॉपर खात होती. तिने परफेक्ट असं चमचानं त्याच्यामध्ये लावला आणि छान असं तिने खाल्लं आणि मला सांगत होती की मम्मा यम्मी. जवळजवळ तिनेच 1 ते 2 असे मंचुरियन संपवले आणि मी सुद्धा ते टेस्ट केले आणि खरं सांगते ते खूप छान होते. छान अशी शेवभाजी आणि पनीर मसाला मागवला. मला भाजी काही एवढी आवडली नाही. मला चायनीज खायचं होतं, पण अन्वीच्या बाबांनी मला ते काही खाऊन नाही दिलं. नाहीतर अन्वी तिच्या बाबांना लाडीगोडी लावत होती की आईस्क्रीम पाहिजे. म्हणून घरी जाताना तिच्यासाठी छान अशी आईस्क्रीम घेतली. आईस्क्रीम घेतल्यावर मस्त आम्ही दोघांनी घरी मिळून खाल्ली ती आणि गाढ अशी अन्वीना झोपी गेली आणि अन्वीला इतक्या घामोळं झाल्या ना की तिला ना आम्ही उघडंच करून झोपवतो आणि छान अशी तिलासुद्धा मस्त अशी घामोळ्यांची पावडर लावली आणि गोड अशी ती झोपली. चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.